मग लिहा त्यामध्ये दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाखाली खालीच दशांश चिन्ह द्यावे. ओके. जसा बेरजेसाठी नियम आहे तसाच वजाबाकीसाठी आहे. फक्त अट एवढीच की दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आणि बेरीज करताना तुम्ही दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. ठीक आहे. चला आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी केली जाते. ठीक आहे. पहा उदाहरण पहा नंबर 1 च. इकडे पहा 27.60 वजा 18.30 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आता ही वजाबाकी आपल्याला करायची. ठीक आहे. इकडे पहा सर्वांनी पहिल्यांदा समजून घ्या त्यानंतर लिहा. इकडे पहा पहा आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे आणि आपल्या लक्षात येते की दशांश आहे टीम दशांश असल्या कारणामुळे हा कोणता अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक आणि त्यातल्या दशांश अपूर्णांकाची काय आहे ही वजाबाकी आहे. मग करत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. सर्वांचं लक्ष फळ्याकडे असलं पाहिजे. लिहायचं नाही कोणी. पहा मग कसं करायचं इकडे पहा. मग हे 27.60 18 दशांशाखाली दशांश चिन्ह मी लिहिलं आणि हे 3 शून्य यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. सर्वात महत्वाची गोष्ट दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. बघा हे आलं आणि अंक ज्याच्या त्याच्या खाली आला पाहिजे. म्हणजे एकक स्थानाखाली एक अंक दशक स्थानाखाली दशांश स्थानाखाली शतांश स्थानाखाली ज्याचं त्याचं आलं पाहिजे आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. आणि वजाबाकी करत असताना कोणीकडे करणार जसं आपण उजवीकडून डावीकडे. आता 0 मधून 0 वजा केले तर किती राहतात 0. 6 मधून 3 गेले 3 राहिले दशांशला दशांश. आता 7 मधून 8 वजा होतात का नाही कारण 7 ही लहान संख्या आहे. मग आपण काय करतो बाजूच्याकडून हातचा घेतो. मग बाजूच्याकडे किती होते 2 हातचा घेतला तर इथं किती राहिली 1. मग इथं किती होतील हातचा दिल्यामुळे 17 होतील. 17 मधून 8 गेले किती राहतात 9 आणि 1 मधून 1 गेला 0. म्हणजे याचं उत्तर येतं 9.30 9.30. कोणाकोणाला समजलं हात वर करा. ओके 9.2 वजा 0.10 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. इकडे पहा हा प्रश्न पहा सर्वांनी पहा 0.2 वजा 0.10. सर्वात महत्वाचं काय अंक मांडणी करून घेत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. इकडे पहा नंतर लिहा तुम्हाला विचारणार आहे मी प्रश्न आता. ठीक आहे. मग आता दशांशाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे 0.2 आणि 0.10. ठीक आहे. आता यांची काय करायची हो वजाबाकी. आता वजाबाकी करत असताना दशांश नंतरचे अंक काय करायचे सारखे करून घ्यायचे समान करून घ्यायचे. ठीक आहे. मग आता पाहिलं तर वर आहे 0.2 आणि खाली आहे 0.10. मग कोणाला कमी पडायला वरच्याला म्हणून वरच्याला 1 देऊन टाका. काय देणार 0 देऊन टाकणार एक्स्ट्रा गरज पडली त्याला है की नाही. मग इथं देऊन टाकला 0. हा आता याची काय करायची वजाबाकी. 0 मधून 0 गेला 0 2 मधून 1 गेला 1 दशांशला दशांश 0 मधून 0 गेला 0
म्हणजे उत्तर आलं 0.10. चला सोपं आहे, फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे. चला फास्ट. क्रमांक द्या प्रश्नाला. काही विद्यार्थी क्रमांक देत नाहीत. समजलं? मग दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. या पद्धतीने आपण वजाबाकी करतो. वजाबाकी आपल्याला सर्वांना येते. ठीक आहे, चला पुढचा फास्ट लिहित चला. या तिसरा उदाहरण लिहा. 91.77 91.77 वजा 58.57 58.67 सॉरी, बरोबर प्रश्न. चला आता ही वजाबाकी सर्वांना येते. पाच दशांशाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 91.77 58.67 यांची काय करायची वजाबाकी. वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 7 मधून 7 गेले, 0 राहिले. 7 मधून 6 गेले, 1 राहिला. दशांशला दशांश. 1 मधून 8 वजा होतो का रे? नाही, म्हणून हातचा बाजूच्याकून घ्यायचा आपल्याला. मग इथं होतील 8 आणि इथं किती होतील 11. 11 मधून 8 गेले, किती राहिले? 3. आणि 8 मधून 5 गेले 3. उत्तर आलं 33.10. कोणा चालतं? 33.10. व्हेरी गुड. चला नेक्स्ट प्रश्न. येते लक्षात? ठीक आहे. कोणाला समजली दशांश अपूर्णांकाची वजाबाकी? आपल्याला आलं पाहिजे. हा ठीक आहे, व्हेरी गुड. हात खाली करा. नेक्स्ट लिहा. 112.5 मायनस 11.0025 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. चला कोण सांगता हात वर करा. ज्याला येते त्याने हात वर करायचा. आता व्हिडिओ ऑन ठेवा. आयुष, आयुष माईक चालू कर बाळा. आवाज येत नाही तुझा. आयुष माईक, हा बोल आता. सर 112 पूर्ण नाव सांग तुझं पहिल्यांदा. आयुष संदीप गुरुळे. हा आयुष गुरुडे. हा कसं करायचं बाळा सांग. 112.5 मायनस 11.0025 0025 फर्स्ट अपॉन 112 लिहून घ्या. 112.5 लिहून घ्या. बरोबर. आपल्याला काय करायचं दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करताना आपण पहिल्यांदा हे मांडणी करून घेऊया. ठीक आहे, 112.5 लिहिले आपण. ओके, पुढं 11.0025. हा 11.11 आता असं लिहू का मी? इथं 11 लिहू का? नाही सर. हा एकक स्थानाखाली एकक स्थान, दशकाखाली दशक स्थान. ओके, दशक स्थान. हा आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. ओके, 0025. ओके, 5 नंतर 3 शून्य. आता एक मिनिट. आता काय झालं आपण
यांची मांडणी केली, परंतु आपण दशांशानंतरचे अंक काय करतो, समान करून घेतो, सारखे करून घेतो, बरोबर बा? यस. मग आपण काय करतो, ज्याला कमी पडतं तिथं शून्य देऊन टाकू, है ना. 112.5 ला 3 अंक कमी पडायला ते देऊन टाकूया. काय देणार मग आपण, 0 0 देणार, बरोबर? शून्य. हा, हो सर. 0 0 आणि 0. ओके. हो सर. आता आता आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. येईल तुला आयुष? हो सर. हा, कसं करायचं सांग. मागचे. हा, 0 मधून 5 गेला 5 राहतो. 0 मधून 5 गेला 5 राहतो, असं होतं का? नाही सर, 0. 0 राहतो, असं होतं का? सर 0 मधून जात नाही, सॉरी. हा, 0 मधून 5 जात नाही, कारण 0 ही लहान संख्या आहे. मग काय करतो आपण, 5 कडून 5 5 ला गरज नाही, 5 कडून 1 घ्यायचं त्याच्या जवळच्याला. हा, हे बघा इकडे लक्ष द्या, इथं काही विद्यार्थी चुकतात. पहा, या शून्यातून हा जो शून्य दिसतो तुम्हाला, हा या शून्यातून 5 जात नाही, म्हणून आपण काय करतो, शेजारच्या कुण घेतो. पण तो शेजारचा बी 0च आहे, परत त्याचा शेजारचा देखील 0च आहे. मग कुठं जावं लागेल आपल्याला, 5 कडे, 5 बरोबर कडे. आयुष? हा, हो सर. या 5 कडे गेल्यानंतर हा म्हणेन माझ्याकडे भरपूर आहे, मी देऊ शकतो. मग हा 1 त्याला देईल, तर इथं किती होतील हो, 4 10. होतील. मग हा 1 डायरेक्ट त्याला जाईल का? नाही नाही. सर. हा शेजारच्याला देईल, पलीकडच्याला देत नाही, पहिला याला देईल तो. इथं किती होतील, 10. सध्या 10. गरज आहे का याला? नाही. नाही. मग हा पलीकडच्याला देईल, म्हणजे इथं किती होतील, 9. मग 9. आता किती होईल, इथं 10. 10. सध्या याला गरज आहे का नाही. आयुष? नाही. मग तो नाही. पलीकडच्याला देईल, इथं किती होतील, 9. आणि 9. आता इथं होतील मात्र 10. आता वजा 10. करू शकतोस. हा. हो हा, मग सर. 10 मधून 5 गेले, 5. 5 राहिले. 9 मधून 2 गेले, 8. 9 मधून 2 गेले, 8 राहतात का? 7, सॉरी सर, 7. हा, 7. आणि 9 मधून 0 गेले, 9. 9. 4 मधून 0 वजा केले, 4. 4. दशांशला दशांश. 2 दशांश. मधून 1 गेला, 1 राहिला. 1 मधून 1 1. गेला, 0 राहिला. आणि 0. 1 जशाला तसा. उत्तर आलं 101.4975. 4975. व्हेरी गुड. चला, कोणाकोणाला हे वजाबाकी समजली रे? ही काही जणांचा घोळ करतात वजाबाकी, लक्षात आलं का तुमच्या? हे बघा, या शून्यातून 5 वजा होत नाही, म्हणून आपण डायरेक्ट 5 कडून डायरेक्ट इकडे घ्यायचं नाही, तर आपल्याला देत 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 यावं लागेल. कोणाकोणाला वजाबाकी समजली? 135 दशांश 0 0 5. जरा सोपं उदाहरण आहे, याच्यात काही अवघड नाही. कोण सांगेल, हात वर करा. हा, श्रीलेखा पडवळे, माईक चालू करा. हॅलो सर. हा, कसं सोडवायचं बाळा? कोणाकोणाचा आला हात वर करा एक पहिल्यांदा. हा, आता बोल नका. हा, बोल, सांग श्रीलेखा. पहिले आपण एक 147.008 जशास तसं लिहून घेऊ. हा, जशा तसे लिहून घेतले. ओके, वजा 135 135.005 यांचे काय? यांची हा, वजाबाकी. हा, मग आता काय करायचं? 8 मधून 5 गेले 3. हा, एक मिनिट. हा, एक मिनिट. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना दशांशाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि अंक एकाखाली एक लिहिला गेला पाहिजे. फळ्याकडे पहा रे. आणि आता आता आपण उजवीकडून डावीकडे त्याचं वजाबाकी करतो, ठीक आहे? हा, मग 8 मधून 5 गेले, 3. 3 राहिले. 0 मधून 0 गेला, 0. 0. परत 0 तून 0, 0.
शून्य पॉईंटला दशांश पॉईंट. 7 मधून 5 वजा केले 2 4 मधून 3 1 आणि 1 मधून 1 गेला 0 म्हणजे उत्तर आलं 12.003. 12.03 व्हेरी गुड. अंकाची आपल्याला वजाबाकी करायची. कशी केली जाते सांग. सर पहिले दशांशाखाली दशांश लिहून द्यायचा. हा, दशांशाखाली दशांश चिन्ह येईल अशी मांडणी करायची. बरोबर बा. हा हो सर. हा, मग हे 6 नंबरचं जे उदाहरण आहे 10.02 वजा 8.04 अशी मांडणी केली. बरोबर आहे का बाळ? चुकली मांडणी का बरोबर आहे? नाही सर, बरोबर आहे. हा, मग आता वजाबाकी करूया. दशांशानंतरचे अंक सारखेच आहेत, काही अडचण नाही. मग करून टाक. मग आता 2 मधून 4 जातात का? नाही. मग काय करतो आपण? मग आपण शेजार करून घेतो, त्याच्याकडं 0 आहे. मग तर त्याच्यानंतर आपण दशांशाच्या मागे जातो, तर त्याच्याकडे पण 0 आहे. नंतर 1 जवळ गेल्यावर तिथे 1 आहे. तिथे 0 म्हणजे होईल. आपण असं म्हणू शकतो का डायरेक्ट असं केलं समजा या ठिकाणी, तर हे 2 मधून 4 वजा होत नाही. म्हणून आपण शेजारच्याकडून घेतलं तर इथं 0 आहे. मग इथं किती आहे? 10. डायरेक्ट आपण 10 म्हणून समजूया. इथून एक हातचा घेतला तर इथं किती राहतील? 9. 9. मग इथं तो हातचा इथं दिल्यामुळे इथं 10 होतील. याला गरज आहे का सध्या? 10 झाले. नाही. नाही सर, म्हणून इथं इथं 9 किती होतील? होतील. 9. मग 9 इथं एक होतील. हातचा दिल्यामुळे इथं किती आणि होतील? 12 होतील. हा, 12 मधून 4 गेले किती राहतात? 8. आणि 9 मधून 0 गेले 9. 9. दशांशला दशांश. 9 मधून 8 गेले 1. 1. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 1.98. कोणाकोणाचा आला? हात वर करा. 1.98 किंवा 1.98. ज्यांचं ज्यांचं आलं त्यांनी हात वर करा. ही काही जणांची वजाबाकी चुकली असेल मला असं वाटतं. ज्यांचं आलं त्यांनी हात वर करा. बघू द्या मला कोण कोण सोडवलंय, कोणाकोणाचं बरोबर आलंय. व्हेरी गुड. खूप जणांचं आलं. व्हेरी गुड. लक्षात ठेवा. हे कसं केलं लक्षात आलं तुमच्या? 2 मधून 4 वजा होत नाही म्हणून शेजारच्या कोण हातचा घेतो, पण ते बी 0 आहे म्हणून या 10 कोण डायरेक्ट देऊया आपण. 10 मधून एक हातचा दिला म्हणजे किती राहतात? इथं 9. मग आता 9 इथं राहतात. मग इथं गेल्यानंतर 10 होतील. 10 याला गरज नाही म्हणून परत बाजूला दिला. मग 12 मधून 4 वजा केले 8. 9 मधून 0 गेले 9 आणि 9 मधून 8 गेले 1. कोणाकोणाचा आलता हात वर करा. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न कोण सांगेल बघूया आपण. हात वर करा. हा, सायली माईक चालू करा. यस सर. हा, 7 हे 6 नंबरचं झालंय. 7 नंबरचं प्रश्न वाचा. कसं केलं जाईल सांग. 2400.001 वजा 165.010. हा, 240.001 वजा 165.010 यांची वजाबाकी करायची आपल्याला. बरोबर बा? हा, कसं करावं लागेल सांग आपल्याला. 1 मधून 0 गेला, 1 राहिला. हा, 1 मिनिट. पहिल्याचं उत्तर किती आलं आपलं? 1.98 ना. ठीक आहे. मग आता कसं काय 1 मधून 0 गेला किती राहतात? 1. हा, 0तून 1 वजा होतो का? नाही. मग काय करावं लागेल? 4 कडून हातचा घेणं लागेल. 4 कडून हातचा घ्यावा लागेल. मग हा 4 कडून हातचा घ्या. इथं 0तून 1 जात नाही म्हणून 4 कडून हातचा घ्यायचा. इथं होतील 3 आणि इथं होतील 10. इथं होतील 10. गरज आहे का सध्या याला? नाही. म्हणून इथं होतील 9. हातचा इथं गेला 10 झाले. याला गरज आहे का? नाही. इथं होतील 9. इथं होतील 10. 10 मधून 1 गेला 9 राहिले. 9 मधून 0 गेला 9. दशांश 9 मधून 5 गेले 4.
4. हा, परत 3 मधून 6 वजा होतात का? 2 मधून 1 गेला 13. एक हातचा द्यावा लागेल, तेव्हा इथं 1 राहील, इथं होतील 13. 13 मधून 6 गेले, 7 राहिले. 7 हा, 1 मधून 1 गेला 0. 0. मग उत्तर आलं 74.991. 74.991. व्हेरी गुड. कोणाकोणाचा आलता हात वर करा. ओके, 74.991 हे उत्तर ज्यांचं आलं होतं त्यांनी हात वर करायचा. कोणाकोणाचं आलतं रे? व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा, चला नेक्स्ट पुढचा कोण सांगेल, हात वर करा. हा, अद्विती, माईक चालू करा. बोलला का? हा, पुढचं सांगा. अद्विती भांडे. हा, प्रश्न वाच पहिल्यांदा. 642 वजा 45.0004. बर, ठीक आहे. 1 मिनिट. 8 नंबरचा असा आहे 66.67 वजा 45.0004. ठीक आहे. आता याची मांडणी केली आपण. आपण पहिल्यांदा काय करतो? बोला. आवाज येत नाही का? हा, दुसरं कोण सांगेल रे? हात वर करा. हा, प्रथमेश, माईक चालू कर. सर, हा, आता काय करावं लागेल आपल्याला? आता 6-7च्या पुढे 2 शून्य द्यावा लागतील. हा, पहिले आपण काय करतो, दशांशानंतरचे पहिले अंक समान करून घेतो. बरोबर आहे ना? फळ्याकडे बार आहे बाकीचे. मग दशांशानंतरचे अंक समान करतो. तर इथं कमी पडायले 2 अंक, म्हणून इथं काय दिले? 2 शून्य दिले. चालेल का? हो. हा, आता काय करायचं मग सांगा. आता शून्यामधून 4 जात नाही म्हणून बाजूचा घ्यायचा. बाजूचा आपण 0 आहे म्हणून त्याच्या बाजूचा 7 घ्यायचा. हा, 7 कडून हातचा घेऊया. 7 कडून घ्यायचा का मागचे? घ्यायचा का? इकडे लक्ष आहे का? मग या 7 कडून हातचा घेणार आपण, तर इथं होतील 6, इथं होतील 10. गरज आहे कायला सध्या? नाही. म्हणून हा हातचा पलीकडे देईल, तर इथं होतील 9 आणि इथं होतील 10. 10 मधून 4 गेले 6. 6. 9 मधून 0 वजा केले 9. 6 मधून 0 गेले 6. परत 6 मधून 0 गेले 6. हा, दशांशला दशांश. 6 मधून 5 वजा केले 1. आणि 6 मधून 4 गेले 2. मग उत्तर किती आलं? 21.6696. 21.6696. व्हेरी गुड. चला, कोणाकोणा चालतं? 21.6696. सर, बोल बाळा. सर मराठीचा क्लास होणार नाही का? होणार ना बाळा. आता कसं मानसिक क्षमता चालू असेल तर तोही होईल, दोन्ही पण. ठीक आहे. पॅरल मॅथ कंपल्सरी असेल, त्याच्यानंतर म्हणजे कंटिन्यू असेल, कधी मानसिक क्षमता कधी भाषा, असं चालेल. ठीक आहे. हो सर. ओके, चला, ज्यांचं आलं होतं त्यांनी हात वर करायचा. अर्पिता, आलतं का तुझं? हॅलो सर. आलं होतं? हो सर. पुढचं सांगशील? हो. ठीक आहे, चला सांग. माईक चालूच राहू दे तुझा. कोणाकोणाचं आलतं रे 8 नंबरचं उदाहरण? व्हेरी गुड.
चल सांग अर्पिता 9 नंबरचं प्रश्न वाच. 143.53 हम्म, वजा हम्म. 134.0382 करेक्ट. यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी. वजाबाकी करायची आपल्याला. हा, मग कशी केली जाते? सर अगोदर आपण नाही का पहिला अंक तशाला तसा मांडून घेऊ. हा, म्हणजे आपण याची मांडणी अशा पद्धतीने करणार की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. बरोबर आहे बाळ? हो. ओके, मग तशा पद्धतीने आपण याची मांडणी करूया. हे 9 नंबरचं उदाहरण आहे. 143 पॉइंट दशांश किंवा पॉइंट 53 वजा 134 दशांश खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे काळजीपूर्वक. आणि हो सर. 0.382. आता ही वजाबाकी करायची. मग आता काय करतो आता नेमका आपण वजाबाकी करताना? 8ला आणि 2ला वर त्याच्या डोक्यावर 2 शून्य देऊ. हा, म्हणजे याचा अर्थ की दशांशानंतरचे अंक समान करतो. म्हणजे काय करतो तर बघा 134.0382 हे 4 अंक आहेत दशांशानंतर. इथं किती अंक आहेत? 4. आणि वर किती आहेत? 2. मग ज्याला कमी पडतं त्याला देऊन टाका. मग किती देणार? 2 अंक देणार. पण ते कोणते देणार? 0 देणार. बरोबर आहे का अर्पिता? हो सर. आता समान झाले का सांग मला दशांशानंतरचे अंक? हो सर. मग आता आपण वजाबाकी करू शकतो. मग वजाबाकी करत असताना उजवीकडून डावीकडे करतात का डावीकडून उजवीकडे करतात? उजवीकडून डावीकडे. हो, यस. मग आता 0 मधून 2 वजा होईल का? नाही सर. का नाही होणार? कारण की वरती 0 आणि खाली 2 आहे. 0 छोटे आणि 2 मोठे. 0 ही लहान संख्या आहे 2 पेक्षा, म्हणून ते वजा होऊ शकत नाही. वजा कोणती होत असते? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होत असते. बरोबर आहे? मग आता 0तून 2 वजा होत नाही. मग नेमकं काय करायचं? आपण शेजारच्या कडून हातचा घ्यायचा. मग शेजारच्या कोण हातचा घ्यायचा, पण तोही भोपळाच आहे, तोही शून्यच आहे. त्याच्या मग पलीकडून हातचा घ्यायचा. हा, मग त्याच्या शेजारच्याकडे नाही ना. आपल्या घरी आपण कसं करतो? साखर आणायला शेजारच्याकडे जातो, त्याच्याकडे नसेल तर बाजूच्याकडे जातो, आहे की नाही? तसं. हो सर. हा, कोणी जात नाही, सहज म्हणलं मी. हा, 0तून 2 वजा केले तर जात नाही, म्हणून आपण काय करतो? शेजारच्याकडे जातो, तिथंही 0 आहे, मग इथून घेणार हातचा. इथं होतील 2. ठीक आहे. मग इथं हातचा दिल्यामुळे ही संख्या किती झाली? 10. पण सध्या याला गरज आहे का? नाही, आपल्याला इकडे जायचंय म्हणून इथं 9 होतील आणि इकडे 10 होतील. हा, मग इथं एक हातचा पलीकडे गेला, मग हा होतील 10. मग 10 मधून 2 वजा होऊ शकतो. 10 मधून 2 वजा होऊ शकतो. हा, मग 10 मधून 2 गेले तर किती राहतात? 8. 8 राहतात. 9 मधून 8 गेले 1. परत 2 मधून 3 जातील का? वजा होतील का? नाही सर. नाही. मग आपण काय करणार आता? बाजूच्या कडून हातचा घेणार. बाजूच्याकडून हातचा घेणार. ओके. मग या 5 कडून हातचा घेतला तर इथं राहतील किती? 4. आणि इथं होतील 12. इथं किती होतील? 12. मग 12 मधून 3 गेले किती राहिले? अर्पिता माईक आवाज आवाज माईक चालू करा. हॅलो सर. हा, 9 राहतील. पुढं 4 मधून 0 गेले 4. दशांशला दशांश. दशांश. परत 3 मधून 4 जातात का? नाही. मग शेजारच्या गुणाचा घेणार आपण. इथं होतील 3 आणि इथं होतील 13. 13 मधून 4 गेले 13 मधून 4 गेले, राहिले 9. 3 मधून 3 गेले 0. 0. 1 मधून 1 गेला 0. म्हणजे उत्तर आलं 9 दशांश. 4 सुरुवातीच्या शून्याला काही किंमत असते का? नाही. 9 दशांश 4918. 9.4918. कोणा चालता हात वर करा. सर. हा, बोल बाळा. माझे आलत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, थँक्यू सर. ओके. माईक बंद करा. चला,
कोणाकोणाचा आलता रे? नेक्स्ट अनुज. अनुज माईक चालू कर बाळा. हा, आलता का तुझं हे उत्तर अनुज? हो सर. मग सांगशील शेवटचं? हो सर. ठीक आहे, चला कोणाकोणाचा आलता रे? हात वर करा. आपसात गप्पा मारू नका. हा, चला नेक्स्ट अनुज सांग, शेवटचं उदाहरण सांग. प्रश्न वाच. 712 478. तसं वाचतात का बाळा? 478. हा असं वाच. हा, 712.478. ओके. वजा वजा 342 342 किंवा 42 दशांश .2984. 2984. ओके, आता याचे काय करायचे आपल्याला? वजाबाकी. काय करावं लागलं अनुज? वजाबाकी करावं लागेल सर. वजाबाकी करायच्या अगोदर आपण काय करतो? दशांश नंतरचे अंक काय करतो आपण? समान करतो, सारखे करून घेतो. बरोबर आहे ना? मग इथं पाहिलं 342 पाहिलं तर इथं बघितलं 2984 4 अंक आहेत, पण वर किती आहे? 3च. मग ज्याला कमी पडतो त्याला 1 देऊन टाका, चालेल? हो सर. हा, मग देऊन टाकूया. कोणाला कमी पडायला? वरच्याला. म्हणून इथं देऊन टाकला. काय दिलाय? 0. याची किंमत बदलत नाही. 0 जरी दिला तरी किंमत बदलत नाही. ओके, मग आता वजाबाकी करायची आपल्याला. फळ्याकडे पहा, फळ्याकडे पहा. हा, मग आता 0तून 4 वजा होतो का? नाही सर. मग काय करायचं? 8 कडून हातचा घ्यायचा. 8 कडून हातचा घ्यायचा. घेऊया. इथं होतील 7. आठ कडून हातचा घेतला, इथं होतील 7, इथं होतील, हातचा दिल्यामुळे इथं किती होतील? 10. हा, मग 10 मधून 4 वजा केले 6. 6 राहिले. 7 मधून 8 वजा होतात का? नाही. मग काय करावं लागेल? 7 कडून हातचा घ्यावा लागेल. मग 7 कडून हातचा घ्यावा लागेल. तर इथं होतील 6, इथं होतील 17. 17 मधून 8 गेले 17 मधून 8 9. 9. 6 मधून 9 जातात का? नाही. नाही. परत हातचा घ्या. इथं होतील 3, इथं होतील 16. 16 मधून 9 गेले 7. 7. 3 मधून 2 वजा केले 1. 1. दशांशला दशांश. दशांश. परत 2 मधून 2 गेले 0. मग 1 मधून 4 जातो का? नाही. मग हातचा घेतला याच्याकडून इकडे होतील 6, इथं होतील 11. 11 मधून 4 गेले 7. 6 मधून 3 वजा केले 3. म्हणजे उत्तर आलं 370.179. 370.179 या ठिकाणी पाहिलेली आहे. चला पुढचा नेक्स्ट प्रकार घ्यायचा आपल्याला. नेक्स्ट पुढची क्रिया 4 मूलभूत क्रियापैकी लिहा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. चला लिहा, हेडिंग द्या दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. चला टायटल द्या दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. आता दशांश अपूर्णांकाचा बोलायचं नाही, इकडे पहा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो, त्याचा नियम काय आहे तो आपण समजावून घेऊया आणि त्यानंतर कसं केलं जातं ते पाहायचंय आपल्याला. हेडिंग द्या आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. ठीक आहे, पहा मग दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो ते आपण पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर ते करूया. टायटल द्या चला सर्वांनी.
चला याचा एक नियम लिहून घ्या कसा आहे पहा. लिहा. दशांश अपूर्णांक संख्येचा गुणाकार करताना किंवा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना एकूण दशांश स्थळे एकूण दशांश स्थळे एकूण दशांश स्थळे मोजा व गुणाकारात तेवढ्या स्थळानंतर गुणाकारात तेवढ्या स्थळानंतर तेवढ्या स्थळानंतर तेवढ्या स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह द्या. सॉरी उजवीकडे दशांश चिन्ह द्या. गुणाकार करताना इकडे लक्ष द्या रे मागचे. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना एकूण दशांश स्थळे काय करायची आपल्याला मोजायची. गुणाकार करताना दशांश चिन्ह तात्पुरतं काय करायचं विसरायचं आणि काय करायचा गुणाकार करायचा आणि गुणाकार केल्यानंतर दशांश चिन्ह कोणीकडे द्यायचं डावीकडे द्यायचं. आता पहा उदाहरण पहा मग उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. पहा एक उदाहरण पहा. 0.9 गुणिले 0.8 लक्षात येतंय. 0.9 गुणिले 0.8 दशांश अपूर्णांकाचा काय हा गुणाकार आहे. मग दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना मी काय म्हणालो की या नियम असं सांगतो की दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना एकूण दशांश स्थळे मोजा. मोजले तर पहा इथं किती आहे 1 आणि इथं किती आहे दशांशानंतरचं घर 1 म्हणजे किती झाले एकूण 2. ठीक आहे मोजले आणि काय करा यांचा गुणाकार करा आणि तेवढे स्थळ डावीकडे द्या. आता गुणाकार करूया. असं समजूया की इथं दशांश चिन्ह नाहीये. मग काय होईल संख्या 9 गुणिले 8 9 8 72 9 8 72 मग किती आला गुणाकार 72 आला. आता दशांश चिन्ह द्यायचंय. मग आता किती दे हा आता दशांश चिन्ह कोणीकडे द्यायचं डावीकडे 2 घरं सोडून. मग किती होईल इथून दशांश कोणत्याही पूर्ण संख्येच्या कोणीकडे असतो एकक स्थानाच्या पलीकडे असतो म्हणजे कुठून इकडे येईल 1 आणि 2 म्हणजेच काय होईल 0.72. लक्षात आलं का घोळ आता तुम्हाला. काही जण म्हणते उजवीकडे कोणी म्हणते डावीकडे. हा आपण कोणीकडे देतो डावीकडे आलं लक्षात. हा मग अशा पद्धतीने 0.72 याचं उत्तर येईल. लक्षात आलं कोणाकोणाच्या आलं लक्षात हात वर करा. परत एकदा सांगतो बघा. पहिल्यांदा सोपं छोटं उदाहरण समजून घ्या त्यानंतर इकडे पहा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपण काय करायचे एकूण दशांश स्थळे म्हणजे दशांशानंतरचे अंक मोजायचे. इथं पाहिलं आपण 0.9 आहे दशांशानंतर किती अंक आहे हो 1 अंक आणि इथं किती आहे 0.8 दशांशानंतर किती अंक 1 मग 1 अधिक 1 किती होतात दशांश स्थळाची काय होत असते बेरीज होत असते. किती झाले 2 झाले. मग आता काय करायचं दशांश चिन्ह तात्पुरतं विसरायचं. असं समजायचं की दशांश चिन्ह नाहीये आणि गुणाकार करायचा. मग 9 8 72 लिहिले मी. आता दशांश स्थळ किती आहे 2 है ना. मग दशांश चिन्ह देताना कोणीकडे द्यायचं डावीकडे. मग आता हे 72 ही संख्या आहे दशांश चिन्ह कोणीकडे असतं इथं. मग किती घरं जायचे डावीकडे 2 घरं. घर म्हणा स्थळ म्हणा दोन्हीपैकी एक शब्द कोणताही वापरा 1 आणि 2 म्हणजेच 0.72 म्हणजेच याचा अर्थ होतो 0.72. समजलं का कोणाकोणाला समजलं हात वर करा. ओके
चला हे उदाहरण लिहून घ्या तात्पुरतं. हा पहा, 5 गुणिले 0.5 गुणिले 0.05 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. इकडे पहा, इकडे सर्वजण, सर्वांचं लक्ष इकडे असलं पाहिजे. इकडे पहा, आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे, बरोबर. मग हा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे. मग दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करायचं, दशांशानंतरचे स्थळ मोजून घ्यायचे पहिल्यांदा. ठीक आहे, दशांश नंतरचे काय करायचे, स्थळ म्हणा घर म्हणा मोजून घेऊया. ठीक आहे, इथं दशांश आहे का, शेवटी आहे. इथं काही आहे का एखादा अंक, नाही. इथं पाहिलं तर किती आहे, 1 अंक आहे. इथं किती आहे, 2. मग या दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश स्थळाची काय होत असते, बेरीज होत असते. मग 1 अधिक 2 म्हणजे दशांश स्थळ किती झाले हो, 3 आलं. आता काय करायचं, दशांश चिन्ह तात्पुरतं विसरून जायचं, की असं समजायचं की दशांश चिन्ह नाही. म्हणजेच काय होईल हो, ती 5 गुणिले 5 गुणिले 5 एवढीच संख्या होईल नाही. हा, मग 5 गुणिले 5 किती होतात, 25. आणि 25 गुणिले 5 किती होतात, 125. 25 125 है ना. हा गुणाकार आला. मग पहिल्यांदा याचा काय केला आपण, गुणाकार केला बघ. ओके, आता काय करायचं, दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं. ओके, मग 125च्या कोणीकडे दशांश चिन्ह असतं, शेवटी असतं. किती घरं द्यावं लागेल आपल्याला, 3. कोणीकडे जायचं, डावीकडे. पहा, 1 2 आणि 3 म्हणजेच इथं येईल, इथं दशांश चिन्ह येईल. म्हणजे सुरुवातीला काय येईल, 0. म्हणजे उत्तर येईल. दशांश अपूर्णांकांच्या आधी स्थळ मोजून घेतो आणि ते हा, मोजून झाल्यावर दशांश अपूर्णांकामध्ये आपण काय करूया, स्थळ मोजून घेऊया. हा, पहिल्यांदा. ठीक आहे. मग पहा, मग दशांशानंतरचे अंक किती आहेत, स्थळ म्हणजे दशांशानंतरचे अंक. मग किती आहेत, 1 2 3. किती आहेत इथं, 3. आणि इथं किती आहे, 1. मग या दशांश स्थळाची काय होत असते, बेरीज. बेरीज. म्हणजे 3 अधिक 1 म्हणजे दशांश स्थळ किती येतो, 4. ठीक आहे, स्थळ मोजले. आता काय करतो आपण, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश चिन्ह तात्पुरतं विसरून जाऊया. तर ही जर दशांश मी उडवला तर ही संख्या काय होईल, फक्त 4 आणि 5. हा, 4 होईल. आणि ही संख्या काय होईल, 5 होईल. म्हणजे 4 पंचे 20. 4 पंचे 20 एवढाच गुणाकार होईल. आता दशांश चिन्ह डावीकडे द्यायचे. किती घरं जावं लागेल आपल्याला, 4 घरं. हा, मग दशांश चिन्ह कुठं असतं, इथं. इथून 1 2 3 4 म्हणजेच कुठे येईल, या ठिकाणी येईल. म्हणजेच उत्तर येईल 0.0020 0020. बरोबर आहे का हर्ष, हो सर. आणि हे 2च्या नंतरच्या शून्याला काही किंमत नसते म्हणून एक कट होईल. म्हणजे उत्तर येईल 0.0002. पण सुरुवातीला घ्यायचं, नंतर कट करायचा. ओके, चला. हे बघा, हे जे 0 आहे ना, त्याच्यानंतरच्या अंकाच्या नंतरचा घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही, पण पहिल्यांदा घ्यायचा. कोणाकोणाचं उत्तर आलतं, घेतलं तरी चालतो, काय अडचण नाही. बरं, मी असंच राहू देतो आता याला. हा, हे उत्तर पकडा सर. ठीक आहे, चला नेक्स्ट, पुढचा. चला लिहा. घ्या, 7 गुणिले 0.7 गुणिले 0.07 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. चला, कोण सांगेल. हा, चल आरोही सांग. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांशानंतरचे अंक मोजून घ्या. आणि दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश अंकाची काय होत असते, बेरीज होत असते, स्थळांची बेरीज. ओके, सांग आरोही, कसं करावं लागेल. सर पहिले
दशांश अपूर्णांकाच्या नंतरच्या अंकांची बेरीज करून घेऊ म्हणजे किती हा, अंकाची दशांश मोठी स्थळांची. हा, इथं किती अंक दशांशानंतर अंक आहे? एक एक आहे. एक. आणि इथं किती आहेत? दोन दोन. मग 1 + 2 म्हणजे किती? तीन 3. म्हणजे डावीकडे 3 घरं किंवा 3 स्थळ आपल्याला जावं लागेल. ठीक आहे. आता काय करायचं? दशांश चिन्ह तात्पुरतं कायमचं विसरून, म्हणजे सॉरी, तात्पुरतं विसरून जायचं. हा, मग ही संख्या काय होईल? 7 7. गुणिले 7 7 गुणिला 7 गुणिला 7 होईल. बरोबर आहे ना? हो हा, मग काय होईल? 7 साती 49 हा, 49 गुणिले 7 किती होता? 343 होतात का? 343 होतात आरोही? 343. हो सर हा, 343. आता दशांश कोणीकडे द्यायचं? दशांश चिन्ह डावीकडे. किती घरं? डावीकडे 3 घरं. 3 म्हणजे दशांश तिथं असतो. 1 2 2 आणि 3. 3 म्हणजे उत्तर येईल 0.04 1. मागचे परत इकडे पहा. आता सगळेजण इकडे लक्ष द्या. नंतर लिहा. पहिल्यांदा काय ठरवायचं? दशांशानंतरचे अंक मोजा. दशांश चिन्हानंतरचे अंक मोजा. इकडे पहा. नंतर लिहा. पहा परत एकदा. पहा, इथं किती आहे दशांशानंतर? 1. इथं किती आहे? 1. इथं किती आहे? 2. दशांशच्या नंतरच्या अंकाची या ठिकाणी स्थळांची बेरीज होते, म्हणजे त्याची बेरीज होत नाही. किती आहेत मोजायचे? 1 1 2 आणि 2 आणि 2 4. किती स्थळ आहे? तो 4 स्थळ आहे. म्हणजे 4 घरं आपल्याला कोणीकडे जावं लागेल? डावीकडे. गुणाकार करून कोणीकडे जावं लागेल? डावीकडे जावं लागेल. पहिल्यांदा स्थळ मोजले. त्याच्यानंतर आता काय करायचं? दशांश चिन्ह तात्पुरतं विसरून जायचं आपण. म्हणजेच इथं जर मी दशांश काढला तर ही संख्या काय होईल? 45. इथलं जर मी दशांश काढला तर ही संख्या काय होईल? 4. आणि इथला जर दशांश चिन्ह उडवला तर ती काय होईल? 4. ओके. मग आता याचा गुणाकार करा. 4 चोक 16. याचा गुणाकार आला 16. 45 गुणिले 16. मग आता 16 न गुणाकार करा. 45 गुणिले 16. 16 पंचे 80 0 4 8. 16 चोक 64. 64 अधिक 8 किती होतात? 72. म्हणजे किती आलं? 720 आलं. ठीक आहे. आता हे 720 हा गुणाकार आला, पण हे उत्तर आहे का? नाही. आता दशांश स्थळ किती आलेत? मोजले आपण 4. तर 4 घरं कोणीकडे जायचं? डावीकडे. म्हणजे दशांश चिन्ह इथं असतं शेवटी. 1 2 3 आणि 1 0 येईल नाही, इथं येईल. म्हणजेच उत्तर येईल 0.0720. 0.0720. चला लिहून घ्या.